नमस्कार. गेली 40 वर्षे शहर ते विज्ञानग्राम अंकोली सोलापूर येथे वास्तव्यास असणारे जलतज्ञ व कृषीतज्ञ श्री अरुण देशपांडे सर आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेले आहेत. त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख आहे. तर आपण जाणून घेऊया आज त्यांच्या कार्याविषयी. मी प्रिया कराडकर, मी श्रीरंग वैद्य, राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. याच्याही व्यतिरिक्त आपल्याकडे इतरही गरजा आहेत. तर तुम्ही सांगू शकाल का या कोणत्या गरजा आहेत? तर या मूलभूत गरजा आहेत, या 17 आहेत. खरं तर आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया की अगदी माणूस म्हणून आपल्याला 2 मिनटं एक गरज आपली भागली नाही तर आपण मरून जाऊ. आणि आपल्या आता कोरोना आणि याच्यामुळे ऑक्सिजन आणि हे आपल्याला कळलेलं आहे. तर आपली मूलभूत गरज आहे पहिली की हवा, ती कंडिशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला जी सुसह्य अशा तापमानाची असते पाहिजे आहे, पोल्युशन फ्री पाहिजे, त्याच्यात प्रदूषण अजिबात नको, अशी आपल्याला हवा लागते. हवा ती किती लागते? तर आपलं हे इंटरनल कंबशन इंजिन आहे, आंतरज्वलन इंजिन आहे, आपलं शरीर आहे ते. आणि आपण अन्न खाल्ल्यानंतर ते जाळायसाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो, हवा लागते. तर ती शुद्ध हवा किती लागते? तर आपल्या एका मिनिटामध्ये 15 वेळेला आपण घेतो. जसे इंजिनचे स्ट्रोक्स असतात तसे या इंजिनाचे स्ट्रोक्स किती आहेत? मिनिटाला 15 स्ट्रोक्स आहेत. प्रत्येक वेळेला 500 मिलीलिटर एवढी तुम्हाला हवा लागते, सीसी हवा लागते. तर 500 सीसीचं एक इंजिन आहे आणि ते 15 वेळेला श्वास घेतं. तर तुम्हाला साधारणपणे 10,000 लिटर एवढी शुद्ध हवा तुम्हाला एका माणसाला लागते दिवसाला. एका दिवसाला 10,000 लिटर लागते. आणि ती हवा ती शुद्ध कशी होते, काय होतं ते आपण पुढे बघूयात. पण हवा ही आपली मूलभूत गरज आहे. तेच जर आपण अन्न शिजवायला लागलो तर त्या चुलीला पण हवा लागते, नंतर तुम्ही काही घोडा वापरायला लागलात तर त्या घोड्याला पण हवा लागते. सगळ्यांना हवेची गरज असते. तुम्ही गॅस पेटवला की त्याला हवा लागते, तुम्ही बॉयलर पेटवला की त्यालाही शुद्ध हवा लागते, तुमचे कार इंजिन असतं त्याला पण हवा लागते. तर ही शुद्ध हवेची गरज आहे. आणि आपण काय करत चाललो की आता मानवाच्या इतिहासामध्ये गेल्या 150 वर्षामध्ये हवा पूर्णपणे अशुद्ध करून टाकलेली. म्हणजे आता पॉईंट ऑफ नो रिटर्न्सपर्यंत आपण चाललेलो आहोत. हवेचं तापमान जर वाढलं तर काय हॅवॉक होईल ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. इतके भयानक, म्हणजे 2 डिग्री सेंटीग्रेड जागतिक हवेचं टेम्परेचर जर वाढलं तर काय होईल ह्याच्याबद्दलची आपल्याला अजून कल्पना नाही आहे. म्हणजे आणि त्याची काही आपल्याला चुणूक आत्ता कळलेली आहे. त्यामुळे शुद्ध हवेची गरज आपल्याला नक्की कळलेली आहे. आणि त्याच्यामध्ये रोगजंतू नकोत, हे नकोत, आपण सेल्फ डिस्टन्स, आणि आता आपण कोरोना आणि याच्यामुळे बरंच शिकलेलो आहोत. आणि ती हवा शहरात उपलब्ध नाही आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल की इथे हवा शुद्ध आहे इथे. म्हणजे आणि ही झाडं लावलेली आहेत, ती झाडं हवा शुद्ध करत आहेत. आता त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर एका माणसाला जिवंत ठेवण्यासाठी 6 मोठी झाडं जिवंत असावी लागतात. 6. तुम्ही जर समजा ह्याचं गॅसचं स्टोव वापरत असाल तर तुम्ही जर एक दिवसभर वापरला तर तुम्हाला ती हवा शुद्ध करण्यासाठी 1200 झाडं लागतात. स्वयंपाकाला तुम्हाला 1200 झाडांनी शुद्ध केलेली हवा लागते बरं का. आणि मग गाड्या बिड्या तर काय विचारूच नका, ते सगळं हे शुद्ध हवा ही आपली गरज आहे. त्याचं आपल्याला नीट ऑडिट करायला पाहिजे. दुसरी गरज आहे आपल्याला पाणी, हवा आणि पाणी. दुसरी पाणी ही आपल्याला डायरेक्टली आपल्याला प्यायसाठी लागतं, स्वच्छतेसाठी लागतं, अनेक कामासाठी म्हणजे वापरासाठी पाणी लागतं.
तसंच उत्पादनासाठी पाणी लागतं. कुठलीही गोष्ट आपण घेतली, हे समजा टोपी घेतली, ह्या टोपीला किती पाणी लागलं? टोपी तयार व्हायला त्याचं कॉटन, त्याचं हे, त्याचं फायबर, त्याचं सगळं करायला किती पाणी लागलं, याचीसुद्धा सगळी गणितं आज लोकांनी केलेली आहेत. त्याला व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर इन सर्व्हिस अँड इन गुड्स असं म्हणतात. सर्व्हिसेस अँड गुड्समध्ये किती पाणी आहे हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे एक माणूस किती पाणी पितो ते आपल्याला लक्षात येतं. तुम्ही 1 लिटर पेट्रोल वापरत असाल तर ते पेट्रोल आणण्यासाठी तुम्हाला काही वस्तू परदेशात पाठवावं लागल्या. म्हणजे इथून समजा काय इथून बीफ पाठवलं. वी हॅव बिकम द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ बीफ टुडे. तर आता हे बीफ गेलं, 1 किलो बीफ, बोनलेस बीफ करायला 50 टन पाणी लागतं. आणि अरब कंट्रीज आपल्याला 1 लिटर पेट्रोलसाठी अर्धा किलो बीफ मागतात आज. मिडल ईस्टमधले त्यांना पाठवल्याशिवाय पेट्रोल येत नाही. त्यामुळे बीफला किती लागलं पाणी? मग 1 लिटर पेट्रोल वापरणारा माणूस किती पाणी पितो? 1 लिटर तुम्ही वापरलं पेट्रोल की तुम्ही 25 टन पाणी प्यायलेला आहात. ही तुमची पाण्याची गरज बनते. समजलं? पंखा चालवला, वीज तयार करायला पाणी लागतं, सगळ्याला पाणी लागतं. तर पाण्याचे हिशेब या इथे आम्ही मांडलेले आहेत. प्रचंड आहेत. ते डोळे पांढरे करणारे हिशेब आहेत. पाणी किती लागतं वगैरे, एक ग्लासभर वगैरे लागतं असं नाही. तर ही जी बाटली आहे ही शुद्ध करण्यासाठी प्रचंड पाणी लागतं बरं का. 1 लिटर पाणी हे करण्यासाठी, ते बाटली तयार करण्यासाठी सुद्धा प्रचंड पाणी लागलेलं असतं. तर हे जे पाण्याचे हिशेब आहेत ते शेवटपर्यंत जाऊन न कंटाळता प्रश्न विचारत त्याला विज्ञान म्हणतात. न कंटाळता प्रश्न विचारत राहणं, त्याच्यातनं तुम्हाला पाण्याचा हिशेब तुम्हाला मिळेल. तसंच पुढचं आहे अन्न. आपल्याला शुद्ध अन्न पाहिजे. आज अन्न ते उपलब्ध नाही आहे. त्याचे परिणाम आपण बघतो आज. इम्युनिटी नाही आहे आपल्यामध्ये. आपल्याला जी काही निरनिराळ्या प्रकारचं अन्न लागतं ते आपल्याला मिळतं आहे का आज? तर अन्नाची गरज नीट भागत नाही. अगदी श्रीमंत माणूस घेतला तरी त्याचं अन्नाची गरज नीट भागलेली नाही. मग चांगलं अन्न, चौरस अन्न, हेल्दी फूड असं त्याला मिळालेलं नाही आहे. आणि मग ते उत्पादन कसं होतं, काय होतं ते सगळं आपण बघूयात. नंतर कोणतं? वस्त्रासाठी धागा निर्माण होतो. तो नैसर्गिक धागे असतात, कृत्रिम धागे असतात, हे असतात. ते धाग्यापासून ते वस्त्रापर्यंत आणि त्याच्या विल्हेवाटीपर्यंत त्याला काय लागलं त्याचा हिशेब. वस्त्र कशासाठी लागणार आहे, माणसाला किती लागणार आहे, ह्याचा हिशेब आपल्याला करावा लागेल. आणि वस्त्रासाठी मग काय होतं की मग अनेक हजारो एकर जमीन कापसाखाली. कापूस हे अन्नधान्य पीक नाही आहे. आपण जर वस्त्राची गरज आपण कमी केली, म्हणजे 5% आणली आम्ही जर म्हणतो तसं, तर प्रचंड जमीन अन्नधान्यासाठी उपलब्ध होईल. आपण घरातल्या वॉर्डरोबमध्ये पाहिलं तर 7 पिढ्या पुरेल एवढं आज वस्त्र आहे. आज एकही म्हणजे मीटर नवीन वस्त्र होण्याची गरज नाही आहे खरं तर. पण आता आपली चैनी चालू आहे. तर वस्त्र ही एक गरज आहे. नंतर निवाऱ्यासाठी तर काय, म्हणजे सगळ्या लँड माफियापासून सर्व आज निवारा. आणि माणसाच्या एकूण आयुष्यातली काही जणांचे निम्म आयुष्य ते निवारा निर्माण करण्यासाठी म्हणून तो खर्च करतो. आणि खरं किती गरज आहे, किती गरज आहे आपल्याला? निवारा म्हणजे फक्त आपल्यासाठी पाहिजे का? तर आपण पाळलेल्या प्राण्यांसाठी निवारा पाहिजे. आपण झाडं लावलेली आहेत त्यांना निवारा पाहिजे, त्यांना आधार पाहिजे. सगळ्यांसाठी आपलं जे माणसांनी जे निर्माण केलेली एक फॅमिली असते, फॅमिलीची सुद्धा संकल्पना आपली फक्त माणसांपुरती नसते. म्हणजे आम्ही इथं तर करत नाही. आमच्या घरामध्ये 300-350 प्रकारच्या वनस्पती राहतात. त्या आमच्या अर्निंग मेंबर्स आहेत. म्हणजे हे जाता सांगतो आहे.
की आणि त्यांच्या निवाऱ्याची गरज आपण भागवावी लागते आणि ते सुद्धा आपल्याला एअर कंडिशन्ड निवारा लागतो, प्रशस्त लागतो आणि त्याच्यातून आपली प्रगती व्हावी असं आपल्याला वाटतं आणि तो आपल्याला थोडासा खर्च म्हणजे आपण श्रम केले की त्याच्यातनं निवारा निर्माण व्हायला पाहिजे असं आपली हे आहे. तर निवारा ही आपली 5वी गरज आहे. पहिल्या या मूलभूत गरजा झाल्या, म्हणजे आणखीनच त्यातल्या हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा. पुढची गरज आहे ती आपली आरोग्याची आहे. आरोग्य आपल्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक असं आपल्याला आरोग्य लागतं. फक्त डॉक्टरकडे आरोग्य मिळतं ते आरोग्य नाही आहे, ती ट्रीटमेंट आहे. तर आरोग्य ह्याचा अर्थ की वेलबिईंग आणि तो कसा राहील तो आरोग्याचं. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे आता हे आरोग्याचं सेंटर एक होणार आहे. तर हे आरोग्य कसं होईल, आपलं चांगलं होईल. नंतरची आपली गरज आहे शिक्षण. शिक्षण हे आयुष्यभर चालणारं शिक्षण आहे. लाईफ लाँग लर्निंग आपल्याला करावं लागतं. अगदी मरेतोपर्यंत लर्निंग जर केलं तर त्याला आपण हे म्हणतो आणि आपण अनेक ह्याच्यातनं मुक्तता मिळवतो. तर जे मुक्त करतो तेच खरं शिक्षण. तर ते शिक्षण, प्रशिक्षण जे काय आहे त्याची आज मोठी गरज आहे आणि ती गरज आपली भागलेलीच नाही आहे. कोणाचीही गरज, ती शिक्षणाची गरज तेवढी भागलेली नाही आहे. तर ते कसं होईल आणि ते कसं म्हणजे कॉस्ट त्याची कशी कमी करता येईल त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. शिक्षण झालं म्हणजे आरोग्य, शिक्षण. नंतर आपलं मनोरंजन, आपली ही मूलभूत गरज आहे माणसाची, मनोरंजन. की बाकी अक्षरशः काही वेळेला म्हणजे काही उपाशी राहूनसुद्धा माणसं मनोरंजनासाठी खर्च करतात. आपला वेळ आणि पैसा खर्च करत असतात. मनोरंजन, त्यालाच मनोरंजनाला आपण खरं तर सुरुवात होते ती कुतूहलामधून. इन्फोटेनमेंट आणि एज्युटेनमेंट, म्हणजे एज्युकेशनचाच पुढचा भाग आहे एज्युटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट, इन्फॉर्मेशन अँड एंटरटेनमेंट. अशी ती आपली मूलभूत गरज आहे. ह्याच्यानंतर हे झालं मनोरंजन. नंतर आपला प्रवास ही आपली गरज आहे. प्रवास, दळणवळण, म्हणजे मालाचा प्रवास, आपलं स्वतःचं प्रत्यक्ष प्रवास, फिजिकली केलेला प्रवास, ही एक आपली गरज आहे. नंतर आपलं कम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार, ज्याला आपण हे म्हणू, ही एक संपर्क व्यवस्था ती अगदी कशी असेल, आपलं बोलाचाली असेल किंवा लांबून काय ते टेलिकम्युनिकेशन असेल, असं ओरडून सांगायचं असेल किंवा काहीही असू दे, ते कम्युनिकेशन ही आपली माणसाची अगदी जेव्हापासूनची हे झाली ती गरज आहे. आणि आज तर गरज आपल्याला म्हणजे आपण ग्लोबल आहोत कम्युनिकेशनच्या बद्दल. ती गरज आपल्याला नेमकी कशी आणि त्याची काय कॉस्ट आहे, त्याची एन्व्हायरमेंटल कॉस्ट काय होईल, याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. कम्युनिकेशन हा एक झाला. त्याच्यानंतर आपली गरज आहे सुरक्षा, म्हणजे संरक्षण ही आपली गरज आहे. मित्रांनो, थोडासा अंधार झाला आहे आणि पावसाचं पण कृपा दिसते आपल्यावर सध्या. तर मग आपण ही मुलाखत काही क्षणांसाठी थांबवू इथे आणि आपण सरांच्या घरी आपण जाऊन ही मुलाखत पुढे कंटिन्यू करू. धन्यवाद. मित्रांनो, आपण मगाशी एक छान मोकळ्या वातावरणामध्ये इंटरव्ह्यू घेत होतो, मुलाखत घेत होतो. आपण आता पावसामुळे आणि अंधुकराटामुळे आपण आता सरांच्या घरी आलेलो आहोत आणि इथे आपण इंटरव्ह्यूचा पुढचा भाग आपण जाणून घेत आहोत. सर आपल्याला सांगत होते की आपल्या गरजा कुठल्या आहेत. तर 16 प्रकारच्या गरजा सर आपल्याला समजून सांगत होते. त्यातल्या 11 प्रकारच्या गरजा सरांनी सांगितलेल्या आहेत. आणि सर आता पुढे सिक्युरिटीबद्दल तुम्ही आम्हाला सांगणार आहात, त्याबद्दल. हां, आपली एक गरज असते संरक्षण. ती आपल्या कुटुंबाचं, माणसाचं संरक्षण, सामाजिक सुरक्षा, राजकीय सुरक्षा, अशी आपल्याला सुरक्षा लागते. आणि ती सुरक्षा निसर्गापासून एक लागते. निसर्गातल्या ज्या वॅगरीज आहेत त्याच्यापासून आपण सुरक्षित पाहिजे. मग भूकंप असेल, पूर असेल किंवा वादळं असतील किंवा प्रचंड उन्हाळा आहे, थंडी आहे, याच्यापासून आपल्याला एक संरक्षण लागतं. नंतर आपल्याला प्राण्यांपासून एक संरक्षण लागतं, पक्ष्यांपासून लागतं, किड्यांपासून लागतं.
जंतूंपासून आपल्याला संरक्षण लागतं आज. आता आणि मग पुढचं संरक्षण आणखीन कोणतं लागतं तर माणसांपासून जे लागतं. माणसांपासून ते हे आपण जे काही शत्रुत्व निर्माण केलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला संरक्षण लागतं आणि ते सामूहिक ह्याच्यावर पण लागतं आणि वैयक्तिक पातळीवर पण आपल्याला सुरक्षा असावी लागते. तर ही एक आपली गरज आहे, ती नीट मोजायला पाहिजे. आणि मोजमाप म्हणजे विज्ञान, हे लक्षात घ्यायचं. विज्ञान म्हणजे काटेकोर मोजमाप करणं, त्याला आपण विज्ञान म्हणतो. तर तशी सुरक्षेचं आपल्याला मोजमाप करावं लागेल आणि त्याचा पर्यावरणीय पदभार म्हणजे त्याचा एन्व्हायरमेंटल फूटप्रिंट तो सुद्धा मोजायला पाहिजे. आपण म्हणतो संरक्षणावर आपला काही काही देशांचं तर निम्म बजेट त्याच्यावर असतं. तर संरक्षण ही आपली एक मोठी गरज आहे. नंतर आपली गरज आहे न्याय गरज आहे. तर न्याय आपल्याला अगदी साधा कौटुंबिक पातळीवर न्याय असावा लागतो, सामाजिक पातळीवर न्यायाची गरज आहे, राजकीय पातळीवर आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला न्यायाची गरज आहे. आणि आपण आता ती न्यायाची गरज बरीचशी आपण आउटसोर्स केलेली आहे, वकील, कोर्ट. तर ते न्यायाची आपण जर आपण या गरजेची आपण जर नीट हे केली, मोजमाप केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण किती खर्च करतो त्याच्यावर. पैसे नाही, हे सुद्धा एन्व्हायरमेंटल कॉस्ट त्याची किती आहे न्यायाची, ती पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. नंतरची आपली न्यायाच्या नंतरची गरज आहे ते म्हणजे प्रेस्टीज, आत्मसन्मान. आत्मसन्मान अगदी लहान मुलांपासून ते सगळ्यांपर्यंत आपल्याला आत्मसन्मानाची अगदी गरज आहे मोठी. तसंच प्रतिष्ठेची गरज. प्रतिष्ठा नसेल तर माणूस जगणं शक्य नाही, इतकी ती मूलभूत गरज आहे. म्हणजे कुठलाही तुम्ही अगदी आदिवासीतल्या ह्याच्यातला घेतला, पाड्यावरचा घेतला, कोणाही घेतला तरी त्या माणसाला जी प्रतिष्ठेची गरज आहे त्यासाठी तो काय वाटेल ते प्रसंगी प्राणसुद्धा पणाला लावतो प्रतिष्ठेसाठी. प्रतिष्ठा ही आपली गरज आहे आणि त्यासाठी आपण किती खर्च करतो हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आमचं गाव कोट्यावधी रुपये खर्च करतं म्हणजे प्रतिष्ठेसाठी. नुसत्या लग्न कार्य हे जे त्याचे जो काही सगळा हे असतो आपण जे अगदी करतो त्या प्रतिष्ठेसाठी. अगदी मैतालासुद्धा जातो लोकांच्याकडे, त्या प्रतिष्ठेसाठी जातो. ही प्रतिष्ठेसाठी काही खर्च जो आपला होत असतो ही आपली एक मूलभूत गरज आहे. नंतरची आपली हे सगळी गरज आहे ती म्हणजे आपल्याला शांतता आवश्यकता आहे. शांती नसेल तर मात्र काही खरं नाही. मग ती मनःशांती असेल, नाहीतर आणखीन तुमच्या सामाजिक शांतता असेल, राजकीय शांतता असेल, आंतरराष्ट्रीय शांतता असेल, जागतिक शांतता असेल, तर ती आपली एक मोठी मूलभूत गरज आहे 21व्या शतकातली. अगदी लोकल टू ग्लोबल, म्हणजे ह्याला ग्लोकल म्हणतात, म्हणजे लोकल टू ग्लोबल. तर ती आपली शांतता ही मोठी गरज आहे. नंतरची आपली गरज आहे की या सगळ्या गरजा भागवल्यानंतर आपल्याला हव्यासापासून आपोआप मुक्ती मिळाली पाहिजे. म्हणजे कुठलं हे आध्यात्मिक वगैरे काय सांगत नाही आहे मी. आपल्या गरजा भागल्यानंतर आपल्याला आपोआप त्याच्यातनं हे मुक्ती मिळाली पाहिजे. म्हणजे अगदी पपया लागलेलं झाड असेल तर आपण कशाला तोडायला जाऊ, आपल्या दारातच आहे, आपल्याला केव्हाही मिळणार आहे. म्हणजे ATM आहे, म्हणजे एनी टाईम मिल्क उपलब्ध आहे, आपण दुसऱ्याचं कशाला चोरायला जाऊ नाही का. म्हणजे हव्यासापासून आपोआप समृद्धीतून मुक्ती मिळाली पाहिजे बरं का. म्हणजे आम्ही भिकारी आहोत मग आम्हाला हव्यास नाही, या बडबडीला काही अर्थ नाही. तो सर्वात जास्त त्याला हव्यास असतो. त्यामुळे हव्यासापासून खरोखर मुक्ती मिळाली का असं आपल्याला बघता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वात महत्त्वाची, हे सगळं करायला आपल्याला धडपड करावी लागू नये फार, आणि आपल्याला भरपूर मोकळा वेळ मिळाला पाहिजे. त्याला लीजर म्हणतो. लीजरला तर मराठी शब्द काळजीमुक्त मोकळा वेळ.
असं आपल्याला मिळालं पाहिजे आणि आपल्याला असं म्हणायला पाहिजे की गर्व से कहो की हम आरामखोर है. आरामखोर होणं हे सर्वात आम्हाला इथं आवडतं. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही आता आरामखोर झालेलो आहोत आणि तीच आपली खरं सगळ्यांची इच्छा आहे. आपण फार थोड्या लोकांना आरामखोर केलेलं आहे, पण आपण सगळ्यांना हे आराम मिळाला पाहिजे, मोकळा वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणजे माणूस खरा व्हायला सुरुवात होईल. मोकळा वेळ नसेल तर माणूसच तयार होणार नाही. माणसाच्या मेंदूची जी सगळी अख्खी कपॅसिटी आहे ती सगळीची सगळी नीट वापरली जायची असेल. आज फार थोडी म्हणजे मानवी मेंदूची निओकॉर्टेक्स ज्याला म्हणतो आपण, ज्यांनी आपण म्हणजे होमो सेपियन झालेलो आहोत, तो मेंदूचा भाग वापरलाच जात नाही. आज तो खरा वापरला जायला सुरुवात व्हायला पाहिजे आणि ते व्हायचं असेल तर आपल्याला या आत्ताच्या गरजा या गरजा भागवण्यासाठी फार मोठी धडपड करावी लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय झालेलं आहे की त्यातला ते कमी करायसाठी आपल्याला काय वापरावं लागतं. खरं तर आपलं डोकं म्हणजे मेंदूचा नीट वापर केला म्हणजे बौद्धिक आपण जे कष्ट आपण हे करू, जितके वाढवू तितके आपले शारीरिक कष्ट कमी होतील. म्हणजे तो त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि आत्ताचा सगळा दिसतोय आपल्याला तो म्हणजे ज्याला आपण बौद्धिक आळस म्हणू, हा सर्वात मोठा शत्रू आहे आत्ता माणसाचा. त्यांनी म्हणजे तथाकथित शिकलेल्या लोकांनी तर बुद्धी वापरणं केव्हाच बंद केलेलं. आज बुद्धिजीवी वगैरे ज्याला म्हणतात ते खरं बुद्धिजीवी मुळीच नाही आहेत. त्यांनी बुद्धी वापरणं बंद केलेलं आहे आणि सारासार पण विचार त्याला करता येत नाही आहे. कारण ही सिस्टीम आहे आत्ताची सिस्टीम आहे, ती माणसाला माणूस होऊ देत नाही आहे. तर तेवढं बदललं की आपलं काम होईल. आणि मग या गरजा भागवण्यासाठी आपल्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे सुयोग्य समुचित तंत्रज्ञान हे विकसित करता येईल. आणि ते विकसित केलं तर ते 20 पटींनी कार्यक्षम तर आपोआप होतं. तर त्याच्यावर आपण येणारच आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही त्याला आत्ताचं जे तंत्रज्ञान आम्हाला जे दिसतं सगळीकडे त्याचं जर नीट ॲनालिसिस केलं, सायन्स बरं का, त्याला ज्या कसोट्या लावायच्या त्या सायन्सच्या कसोट्या लावायच्या की अमुक एक एफिशियंट आहे का नाही, त्याला काही मागे किती एफिशियंट खरंच आहे का, मागच्या यांनी किंवा आता आपल्याला एनर्जी जास्त लागते का, आपण पर्यावरणाचं नुकसान करतो आहे का एखादी गरज भागवताना, आधी किती करत होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी करतो आहोत का जास्त करतो आहोत नुकसान, याच्यावर एफिशियन्सी ठरते. आणि आपण जर बुद्धिमत्ता वापरली तर आपल्याला हे करता येतं. आता तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा इंजिनियर, माझा विद्यार्थी ज्या वेळेला माझ्याकडे येतो आणि तो म्हणतो की सर मला हा प्रोजेक्ट करायचा आहे, मी त्याला विचारतो की किती खर्च येणार आहे. याला खर्च 2 प्रकारचे असतात. एक तर म्हणजे तुम्ही किती कष्ट करणार आहात आणि किती पैसे खर्च करणार आहात त्याला वगैरे. तर त्यांनी काही आकडा सांगितला तर त्याला मी सांगतो की थोडा वेळ विचार कर याच्यावर. मग त्यांनी काय केलेलं असतं की बौद्धिक कष्ट केलेले नसतात त्याच्यावर. मी त्याला म्हणतो की थोडे बौद्धिक कष्ट करतोस का, थोडा विचार कर. थोडा विचार केला तर तुला शेवटचं 0 पुसता येतं. तो आकडा येईल, त्याचं शेवटचं डिजिट तू नक्की पुसू शकतोस. तुझ्या लक्षातच येईल. विचार केला आणि मोजमाप केलं की तुझ्या लक्षात येईल की शेवटचं 0 आपल्याला नक्की पुसता येतं. त्याच्यापेक्षा थोडं मग थोडं डोकं वापरलंस तर उरलेला जो आकडा येईल त्याला 2 भागता येतं. मग 5% तुम्ही आणता येतं. जर तुम्हाला एखादी कॉस्ट
5%वर आणता येत नसेल तर याचा अर्थ असा आहे तर तुम्ही विचार केलेला नाही आणि डोकं अजिबात वापरलेलं नाही. त्यामुळे जर तुम्हाला जर मागे एखादी गरज भागवण्यासाठी आता जर जास्त खर्च येत असेल तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपण अक्षरशः आत्ता खोचटपणाची कमाल आहे आत्ता. आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे IIT. म्हणजे IITiansनी नाव दिलं, मी नाही. मला नाहीतर लगेच सगळे IITवाले मला IIT आमचे मित्र आहेत ते सगळे अंगावर येतील. हॉस्टेल नंबर 7वर ते झालेलं आहे आम्ही जात असताना तिथे. तर त्या IIT याचा अर्थ इनहेरंटली इनएफिशियंट टेक्नॉलॉजी. इनहेरंटली इनएफिशियंट टेक्नॉलॉजी म्हणजे जात्याच जे माठ आहे, जात्यात म्हणजे जन्मतःच ज्याच्यामध्ये जन्मतःच दोष आहे अशी जी प्रौद्योगिकी, ज्याला आपण टेक्नॉलॉजी असं म्हणतो, त्या टेक्नॉलॉजीला मराठी शब्द प्रौद्योगिकी असा आहे. तर ती प्रौद्योगिकी जी आहे ही माठ आहे असं धरून चाललं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपलं काय म्हणणं नाही आहे बरं का, त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही आहे. पण आपलं एकूणच जी माठगिरी चालू आहे ना त्याच्याबद्दल आमचं मात्र त्याला IIT असं नाव आहे, इनहेरंटली इनएफिशियंट टेक्नॉलॉजी. नाही त्याची एक गोष्ट आहे कसं आलं हे नाव, कसं आलं IIT. माझा एक मित्र आहे गिरीश अभ्यंकर म्हणून, त्यांनी रॉंग थिअरी म्हणून एक पुस्तक लिहिलं. अतिशय सुंदर पुस्तक आहे ते, तुम्ही वाचा. रॉंग थिअरी फंडामेंटल त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते. आणि दुसरं आहे ते मनसूर खान म्हणून आहे, म्हणजे आमिर खानचा काका थोडक्यात. तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द थर्ड कर्व म्हणून. ही दोन पुस्तकं तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या ते सगळं लक्षातच येईल की, आणि थिअरिटिकल बेस्ड ऑन थिअरिटिकल फिजिक्स संबंध असं त्यांनी ते मांडणी आहे त्याची सगळी. तर ही जी IIT, मी त्याच्याकडे ते चार्ली चॅपलिनची डिस्क घेऊन गेलो होतो. म्हणजे त्यावेळेला आम्हाला चार्ली चॅपलिनचा मॉडर्न टाइम्स सिनेमा पाहायचा होता. आता चार्ली चॅपलिनचा इतका सुंदर सिनेमा आहे तो, प्रत्येक फ्रेम टू फ्रेम अतिशय उत्कृष्ट आहे त्यातली, विदाऊट एनी म्हणजे डायलॉग वगैरे काही न करता त्यांनी ते मांडलेलं आहे सगळं. तर त्यातलं एक दृश्य आहे ते उदाहरण घ्यायला हरकत नाही की कामगारांचा वेळ वाचावा म्हणून काम चालू असतानाच त्यांना खायला घालणं असं एक मशीन केलं जातं. ॲटोमॅटिक मशीन असतं ते, म्हणजे त्यांचं काम चालू आहे इकडे आणि ते मशीन येतं आणि ते खायला घालतं, निरनिराळे पदार्थ खायला घालतं, तोंड पुसतं, हे करतं. ते तुम्ही जर पाहिलात आणि तुम्ही या फिल्ममध्ये टाका असं मला वाटतं की तो जो शॉट आहे तो म्हणजे आमच्या सोलापूरच्या भाषेमध्ये एकच शॉट में पैसे फिटते, सब पैसे फिटते एकच शॉट में. तर असा शॉट आहे. तर आम्ही पाहत होतो आणि मी माझ्या मित्राला विचारलं की तू काय करतो आहेस सध्या. तर हे तंत्रज्ञानाचा अभ्यास करतो आहे म्हणाला मी. म्हणजे आता तो MTech झालेला, हे झालेला, आणि त्यांनी रिटायरमेंट घेतली होती त्याच्या उद्योगातून, अतिशय भरभराटीला आलेला उद्योगातून आपण होऊन रिटायरमेंट घेऊन आता अभ्यासाला लागलो आहे म्हणाला मी. मग ते कसला मग अरे आम्ही त्यावेळेस आम्ही ते पाहत होतो. तो म्हणाला याला त्यावेळेलाही IIT होती का म्हणजे IIT तेव्हापासून आहे म्हटलं IIT म्हणजे काय तर इनहेरंटली इनएफिशियंट टेक्नॉलॉजी. मग त्यांनीच सांगितलं मला. मग म्हटलं कसलं रिसर्च चालू आहे. तर तेवढ्यात स्वयंपाकघरातून एक पातेलं आपटलं गेलं आणि डोमलाच टेक्नॉलॉजी. भाऊजी हे काय म्हणे, हे रिटायरमेंट घेतलेली आहे, कसली डोमलाची टेक्नॉलॉजी आणि काय चाललं आहे म्हणे, त्याचं काय कळत नाही आहे. तुम्ही तरी म्हटलं मी काय समजून सांगणार आणखीन. तर मग तो म्हणाला की मग काय करायचं, मग ह्याला अल्टरनेटिव्ह काय. म्हणला डोंबल हे अल्टरनेटिव्ह आहे.
आपल्याला नाव दिलं की नाही डोंबल, त्या डोंबल आपण हे करूया, DOMBAL डोंबल म्हणजे त्याचं आहे. तर ते रजिस्टर्ड केलेले आहेत डोंबल टेक्नॉलॉजी बरं का. तर ते डोंबल -2080 असं त्याचं नाव आहे खरं, म्हणजे 20 टाइम्स एफिशियंट ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. आणि डोंबल याचा अर्थ काय, डायरेक्ट अँड ऑब्वियस मेथड बेस्ड ॲप्लिकेशन्स फॉर लीजर. डायरेक्ट अँड ऑब्वियस मेथड बेस्ड ॲप्लिकेशन्स फॉर लीजर. म्हणजे लीजर हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सगळं डायरेक्ट मेथड जी असते ती नेहमीच एफिशियंट असते. मला जेवायला वाढलेलं आहे, मी असं खातो आहे, त्याला आपण डायरेक्ट मेथड म्हणू. आणि असा हात घालायचा आणि असं खायचं, तेवढंच नाही तर पुढे त्याला गिअर्स लावायचे, चॉपस्टिक्स हे लावायच्या, मोटर्स बसवायच्या आणि चॉपस्टिक्स लावून ते भात उडवायचा आणि मग खायचं. हा जो खुळचटपणा आहे ह्याला IIT म्हणतात. आणि आपण आत्ता सध्या साधारणपणे तो त्यांनी ती आपल्या मॉडर्न टाइम्समध्ये, सिनेमामध्ये मॉडर्न लाईफस्टाईलवर केलेली टीका आहे. जे साधं आहे त्याच्याऐवजी भयंकर कॉम्प्लिकेटेड, अतिशय कॉम्प्लिकेटेड करायचं आणि त्याला म्हणायचं टेक्नॉलॉजी, त्याला म्हणायचं हे. आणि मग साधा प्रवास करायचा तर त्याला एवढं सगळं आधी कारखाने काढायचे, मोटर तयार करायच्या, सगळं अख्खंच्या अख्खं इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवायचं, त्याला IIT म्हणतात. आणि IIT ही फार इनएफिशियंट असते. म्हणजे या प्रकारची टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, आणि त्याला चुकून कधी कधी काय म्हणतो आपण, इम्प्रूव्हमेंट म्हणजे विकास झालेला आहे टेक्नॉलॉजीचा वगैरे. आणि त्यालाच काही लोक विज्ञान पण म्हणतात. विज्ञान नाही आहे त्याच्यामध्ये. तर ते विज्ञानातले काही हे घेऊन, फॉर्म्युले घेऊन त्याचं ॲप्लिकेशन्स करून काहीतरी जुगाड केलेला असतो, त्याला म्हणायचं हे. तर ते नाही आहे खरं तर. आपल्याला त्याच्याबद्दल हे करायचं, आपल्याला IIT नको आहे, आपल्याला डोंबल पाहिजे आहे. आणि मग त्याच्या शोधात आम्ही सध्या सगळे लोक आहोत. नाही ते गिरीश अभ्यंकर असेल, नाहीतर हे असेल ऑल्विन टॉपलर असेल, नाहीतर आणखीन आम्ही सगळे जगभर आहोत. मात्र वी आर ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आणि आमचं सगळ्या एकमेकांमध्ये चांगली कनेक्शन्स आहेत, चांगली कम्युनिकेशन आहेत. आणि सायलेंटली लोक काम करत असतात. आणि साधारणपणे 20 टाइम्स एफिशियंट जर तर काही हे झालं तर नथिंग कॅन स्टॉप इट. म्हणजे इट हॅज ओन पॉवर टू ब्रेक ऑल द बॅरियर्स टू गेट थ्रू. तर ते आपल्याला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी फक्त इथे मग आम्ही इथे का आलो, ते का आलो, ते आपण आता हे बघूया. आपल्या या सगळ्या गरजा भागवण्यासाठी मी एनलिस्ट केल्या, या इथे मोजल्या जातात. नेमक्या गरजा मोजा असं आम्ही येणाऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही खरंच मोजल्यात का. आत्तापर्यंत त्यांना त्या गरजा त्यांना एनलिस्ट पण करता येत नाहीत. म्हणजे अन्न वस्त्र निवारा म्हणतात, मग काहीतरी गरज म्हणजे कार म्हणजे गरज म्हणतात, किंवा आमची छत्री म्हणून आमची पैसे ही गरज म्हणतात, किंवा हे म्हणतात की म्हणजे नेमकं त्यांना ते डेफिनेशन करता येत नाही. आणि डेफिनेशन न करता आल्यामुळे आणि ते मोजमाप त्यांना ते मांडता येत नाही नीट. त्यांनी मोजमाप केलं ना त्यांच्याच लक्षात येईल. म्हणजे हा सेल्फ स्टडी मोडमध्ये जर गेला माणूस आणि आपल्या गरजा खऱ्या मोजायला सुरुवात केली. आता तुम्हीसुद्धा मोजायला सुरुवात केली असेल डोक्यात. आता तुमच्या गरजा सगळ्या मोजायला सुरुवात करा. आणि मोजायला सुरुवात केली अरे ह्याची तर काय गरजच नव्हती, ह्याची तर काय गरज, म्हणजे असं आपल्याला आपोआप लक्षात येतं. आणि शेवटचं शून्य पुसता येतं कॉस्टिंगमधलं. त्यामुळे विचार करायला लावणं हे आमचं पहिलं काम आहे. आणि आम्ही इथे का राहतो वगैरे असं लोकांना वाटतं, कुतूहल म्हणून लोक यायला लागतात. मग इथे पर्यटन सुरू झालं, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन टुरिझम सुरू झालं मोठ्या प्रमाणात.
सो मी तोच धगा पकडून मला तुम्हाला आता विचारायला आवडेल की गरजांबद्दल तुम्ही छान सांगितलं आम्हाला की माणसाच्या 3 गरजा नसून खरं तर 16 गरजा आहेत आणि सर्वात 17 गरजा आहेत आणि सर्वात शेवटची गरज लीजर सर्वात महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये मगाशी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही एक रुर्बन नावाची काहीतरी संकल्पना तुमच्या बोलण्यामध्ये आली होती. तर ती रुर्बन काय आहे, म्हणजे मला आणि आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल की रुर्बन हा शब्द पण आमच्यासाठी नवीन आहे, त्याचा काय अर्थ आहे? हा शब्द माझा नाही आहे बरं का, तो जगप्रसिद्ध आर्किटेक्ट लॉरी बेकर यांचा. लॉरी बेकरनी विशेषतः कोस्टल एरियामध्ये हे करत असताना केरळमध्ये तुम्ही जर गेला असाल तर केरळ शहर कुठे सुरू झालं, खेडेगाव कुठं सुरू झालं कळत नाही. वाड्या आहेत आणि सगळं आहे. त्याला त्यांनी रुर्बन म्हटलेलं आहे. रुरल अँड अर्बन त्याला मिक्स्ड आहे. म्हणजे रुर्बन लाईफस्टाईल जे आहे त्याला पुढे जाऊन मग काय झालं की नीट मांडणी करत असताना नॉलेज बेस्ड synthesis of the best practices in urban lifestyle and rural lifestyle. मग रुरल लाईफस्टाईलमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या गोष्टी आहेत आणि अतिशय वाईट गोष्टी पण आहेत. त्या वाईट गोष्टी आपण काढून टाकू. चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या नेमक्या आपण हेरल्या पाहिजेत. आणि अर्बन लाईफ, मेट्रोमधले जे लाईफ आहे, उगाच लोक जात नाहीत, वेडे नाही आहेत लोक तिथे राहणारे आणि हे ते मेट्रोमध्ये का राहतात, ह्याच्यामध्ये का राहतात आणि दोन ह्याच्यामधलं काय चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत याचं जर आपण नॉलेज बेस्ड सिंथेसिस केलं तर दॅट बिकम्स रुर्बन. त्याला रुर्बन असं नाव आहे. तर ते ही आता शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे, अनेक लोकांनी ते मांडलेलं आहे. आणि तुम्हाला हे आपल्या मोदी साहेबांनी पहिली शपथ घेतली, याच्यामध्ये पहिलं भाषण केलं ना, त्या भाषणातला पहिला पॅराग्राफ भारताला रुर्बन करायचं आहे असा होता. रुर्बनायझेशन हा शब्द त्यांच्या आधी ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातून त्यांच्यापर्यंत गुजरातमध्ये गेला, कारण गुजरात नॉलेज कॉर्पोरेशन सुरू झालं आणि तिथे हा शब्द तिथे मांडला गेला. आम्ही 100 ठिकाणी रुर्बनायझेशन करणार आहोत, पण त्याच्या आधी मायावतीने उचललं होतं. आम्ही उत्तर प्रदेश रुर्बन करणार आहोत, आम्ही अमुक रुर्बन करणार आहोत, असं सगळे लोक बोलायला लागले. कारण ती अतिशय ॲट्रॅक्टिव्ह कॉईन झालेला शब्द आहे तो, अतिशय हे आहे रुर्बनायझेशन. आणि मग कोणाला डेव्हलपमेंट कशी असावी काय, मग त्याची क्लॅरिटी नाही आहे. पण रुर्बन, आणि आता तर सगळेजण विसरलेले. त्याचं पहिल्यांदा झाल्यानंतर मला भरपूर फोन आले, कॉंग्रॅच्युलेशन्स PM-ने तुझं नाव हे तुमचं रुर्बनायझेशन उचललं वगैरे. मी म्हटलं त्याला आपण वाट पाहूयात, आपण बघूयात त्यांचं काय आहे. आणि आता तर काय तसं दिसत नाही. एनिवे, तर ते जे रुर्बन आहे त्याच्यातलं आता मी स्वतः रुरल होतो आधी, त्याच्यानंतर पुण्यात शिकलो, हे झालो, अर्बन झालो, मेट्रोमध्ये गेलो, म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी राहिलो किंवा मुंबईमध्ये थोडे काही वावरलो. तर आता का जातो आपण शहराकडे, का माणूस जातो, त्याचं म्हणजे लोक सहज म्हणतात की ते पोटा पाण्यासाठी. तसं नाही आहे, फक्त पोटा पाण्यासाठी नाही. तिथे एक मोठी गरज भागते, प्रायव्हसी इन द क्राऊड. कितीही क्राऊड असू द्या, यू आर प्रायव्हेट. प्रायव्हसी हा इतका मूळचा गुण आहे अर्बनायझेशनचा. ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये मिळालेला प्रायव्हसी हा हे आहे. मग इथला माणूस आहे, समजा दलित समाजातला माणूस आहे आणि हे आहे, तर तो ज्या वेळेला ह्याच्यामध्ये CSTवर उतरतो, त्याच्यामध्ये ट्रेनमधनं उतरतो आणि सुरुवातीला प्रचंड गर्दी असते आसपासची आणि हे ती सगळी, आणि त्याच्यामुळे भांबावतो, बरोबर. पण त्याच्या फटकन काय लक्षात येतं बघा
की आपल्याला कोणी ओळखत नाही. म्हणजे आपण चोरी करू शकतो, भीक मागू शकतो. जे खेडेगावात तुम्हाला कितीही जरी तुम्ही भीक मागता येत नाही, चोरी करता येत नाही, कारण इतके लोक पाहत असतात. चोऱ्या करता येत नाही, काही करता येत नाही. मला हमाली करता येतं. म्हणजे मला माझी जातीने जे मला थोपलेलं काम आहे त्याच्याऐवजी मला वेगळं काम करता येतं. मी हमाली करू शकतो. मला कोण ओळखत नाही, प्रतिष्ठा माझी आड येत नाही. मी कुठेही झोपू शकतो, कुठेही हे करून बाकीचे लोक झोपले तर मी पण झोपू शकतो. तर हे जे आहे, कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतो. सकाळी मी भिकारी असतो, संध्याकाळी मी काम करून पैसे मिळवू शकतो. म्हणजे असं काही पण करू शकतो. म्हणजे चांगला माणूस होतो तो अतिशय चांगला होऊ शकतो, वाईट माणूस आणखीन वाईट होऊ शकतो. त्याला चान्स आहे. शहरं काय करतात तर माणसाला चान्स देतात, जे ग्रामीण भागामध्ये अजिबात नाही. तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्यच नाही, कसं वागायचं त्याचं स्वातंत्र्य नाही. त्याचे नियम बनवलेले आहेत सगळ्यांनी. मग समाजाने बनवलेले नियम सहजासहजी नाहीत, गावठाणात तोडता येत नाहीत. तर हे आपण ही जर बघितली आपण, आणि बहुसंख्य आपण युवक आणि हे जी माणसं आहेत शहरामध्ये राहतात, त्याचं कारण ते आहे. गबन सिनेमा पाहिला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये ती जी म्हणते की इथे जे अवकाश आहे मला ते त्या गावात नाही आहे. मुंबई म्हणजे मुंबईतला माणूस गावी गेला की काय होतं त्याचं हे आहे. तर असं शहराचं ही महती आहे. बाकी म्हणजे काम मिळतं वगैरे हे सेकंडरी आहेत बरं का. चान्स मिळतो माणसाला डेव्हलप. तेच मेल्टिंग पॉट म्हणजे न्यूयॉर्क आहे, म्हणजे अमेरिका आहे. अमेरिकन म्हणजे रुरल एरिया नाही, अमेरिकन जे अर्बन सेंटर्स आहेत ती सगळी मेल्टिंग पॉट्स आहेत आणि सगळी मायग्रंट्सच आहेत. त्यातलं कोणीच तिथला नसतो. हां, तर हे जे सगळं मिसळलेलं आहे ना, आणि तिथे माणसाला चान्स मिळतो. आणि इथला माणूस तिथं का चमकतो त्याचं कारण फक्त चान्स मिळतो. आणि ते भयंकर अट्रॅक्टिव्ह आहे. ते मलाही अट्रॅक्टिव्ह होतं, मलाही वाटत होतं. ज्यावेळेला मी अमेरिकेत फिरलो त्यावेळेलाही मला ते सगळं जाणवलं. का इथं माणसं एवढी धडपड करत आहेत, येत आहेत का, एवढी जीवावर उदार होऊन का येत आहेत, अक्षरशः जीवावर उदार होऊन. आणि तिथे का राहतात, कारण दॅट इज अ कंट्री ऑफ मायग्रंट्स. मुंबई मायग्रंट्सचं हे आहे. पुणे मेट्रो वगैरे. जरा तुम्ही छोट्या शहराकडे यायला लागलात की तुमची प्रायव्हसी कमी होते. सगळे ओळखत असतात एकमेकांना. आणि मग तो म्हणून त्यातलं सर्वात चांगली गोष्ट आहे प्रायव्हसी. ही प्रायव्हसी आपल्याला दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात आणता येते का, असं आपण बघूयात. त्याला हे म्हणतात. मग रुरल गोष्ट कोणती? रुरल म्हणजे तुमचा पर्यावरणीय पदभार एकदम कमी होतो आणि शुद्ध हवेमध्ये राहता. म्हणजे तुम्ही जर इंटरेस्ट पाहिला तर शुद्ध हवा इथे काही सांगावं लागत नाही, म्हणजे किंवा एअर कंडिशनिंग करावं लागत नाही, त्याच्यावर खर्चच होत नाही. फूडसुद्धा आपल्याला आपल्या देखत पिकलेलं आपल्याला खाता येतं. हे सगळं रुरल आहे आणि पर्यावरणाला योग्य असं राहता येतं माणसाला. तर आता हे जी दोन चांगल्या गोष्टी आपण एकत्र आणू शकतो का, तर इथे आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाचता, आंबेडकरांनी काय सांगितलं होतं, त्यांच्या सगळ्या बांधवांना खेडेगावं सोडायला सांगितले होते. खेड्यातले सर्व उद्योग तुम्ही सोडा आणि शहरं गाठा. त्यामुळे मोठ्या स्केलवर त्यावेळेला माणसं मायग्रेट झाली. आणि त्यातलं जे हे होतं, शहरांमधले बरेचसे कामं त्यांनी हे आत्मसात केली. आणि त्यांना खरोखरच मुक्ती मिळाली, आपल्याला दिसतं. प्रतिष्ठा आली, प्रगती झाली त्यांची, हे झालं, शिक्षणाची हे झाली. ते त्यावेळेला त्यांना आणि त्याच वेळेला महात्माजी गांधी सांगत होते की तुम्ही खेड्यात जा.
तर कोणाला खेड्याला जायला सांगत होते. आणि हे आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे. ही दोन महान माणसं एवढं आपल्याला असं वाटत होते की इतकं परस्पर विरोधी बोलत आहेत का, तर तसं नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला त्यांनी रुर्बन व्हायला सांगितलेलं होतं. म्हणजे जर ग्रामीण भागामध्येच जर जातीयवादाची आणि ह्याची त्याची जळमटं काढून टाकली, त्याची जो जखड आहे आणि जो व्यवसाय स्वातंत्र्य जर इथंच मिळालं तर इथेच ते रुर्बन होईल. जसं आत्ता आम्ही रुर्बन आहोत. वी आर नॉट रुरल पीपल. तुम्हाला वाटतं का आम्ही ग्रामीण आहोत? अजिबात नाही आहे. आम्ही ग्रामीण नाही आहोत. आम्ही शहरी आहोत का? अजिबात नाही. वी आर रुर्बन पीपल. आणि शहरातल्यापेक्षा आणि ग्रामीण लोकांच्यापेक्षा वरच्या स्तरावरची माणसं आहोत आत्ता. आणि आमचा पदभार फारच कमी आहे, आम्ही सांगू शकतो, हे नक्की सांगू शकतो. आणि आमच्या गरजा आम्ही सहजासहजी भागवू शकू आम्हाला. ग्रामीण भागामधल्या लोक आज हे नाही आहेत आणि शहरातले तर मुळीच नाही. म्हणजे तुम्हाला शहरामध्ये जाऊन गर्दीमध्ये पडायची गरज नाही आणि ग्रामीण भागामध्ये जाऊनसुद्धा त्या जो गावगाडा कुजलेला आहे, कालबाह्य आहे, त्या गावगाड्याचं ते जे काय लोक हे करत असतात, उदात्तीकरण करत असतात आणि ते पुनरुज्जीवन करायचं अजिबात भानगडीत पडायचं नाही. गावगाडा सुधारण्याच्या पलीकडे असतं. त्यामुळे गावगाडा आपण सुधारण्याच्या भानगडीत पडायचं नसतं आणि गावापासून आपण लांब पाहिजे आणि शहरांपासूनही लांब पाहिजे. नाही, आपल्या शिवारात पाहिजे. शिवार वस्त्या आत्ता शक्य झालेल्या आहेत. काहीतरी मी समजा काय घागर घेऊन चाललेलं, काय काका घागर घेऊन चाललं, तुमच्यावर आली का पाळी? हां, आमच्या पिढीला काय होतं की एखादा माणूस परत आला म्हणजे काय तरी झालं बाबा, मिस्टेक झाली काहीतरी. आत्तासुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी लाखो मुलं शहरात जाऊन राहतात. इथले लोक काय सांगत असतात, काय करतो मुलगा, काय करतो, कलेक्टरची परीक्षा देतो.